बनेगा मोटू कौन बनेगा डॉन? आगे के बच्चे आणि इथं जर नाना पाटेकर आला तर आगे आगे मेरे मौत का तमाशा रस पहले म्हणलं माय ड्रायफ्रूट मस्तानी आणि बाजीराव मस्तानी इसकी माँ का मजे मजे. मंडळी आम्ही ब्लॉग करतोय आणि ब्लॉग करता करता गाडी ना आमची पंक्चर झाली आहे. तर पंक्चर काढणं सोडून हा मनुष्य ना मस्तपैकी झोपलेला आहे. सनी भाऊ अरे उठतो का? अरे बलाक करायचा आहे बलाक. अरे ते काय म्हणतात ब्लॉग ब्लॉग. तर मित्रांनो आज नांदगाव मधला आपला दिवस दुसरा आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण नांदगाव मधला एखादा फेमस स्पॉट फिरू. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे या ब्लॉग मार्फत. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण चाललोय सर्वात मोठी शिवसृष्टी म्हणजेच शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं स्मारक आहे जे आशिया खंडातील एकमेव सर्वात मोठं स्मारक आहे. ते तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. बघा ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग नाही, हा आमचा नांदगावचा स्पेशल ब्लॉग आहे. हा 4-5 दिवस चालणार आहे आणि 4-5 दिवसाचा जो काही कंटेंट आहे तो आम्हाला एकाच ब्लॉगमध्ये आम्ही ॲडजस्ट करणार. इसकी माँ का. चला हम फर्स्ट आम्ही चाललो आता. 2 कामं करायचे आम्हाला. गॅरेजमधनं चाक सेपरेट करून पंचरवाल्याकडनं पंचर काढून घ्यायचे. चला नमस्कार मित्रांनो. नाही सॉरी असं नाही, आपला इंटरव्ह्यू वेगळा आहे. थांबा इकडनं. हॅलो नमस्ते ओम नमः शिवाय. दिस इज सन्नी आहेर अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो गाईज आज आपण आलो आहे नांदगाव शहरामध्ये. आता जे पण होईल ते तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आजच्या व्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे अबे साले. आजच्या व्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे आयुष आणि आणखीन 2 जण आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हे दोघं पण आहे आपल्यासोबत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आयुष भैरव आणि मी तुमचा एक नवीनच मित्र समजा. आणि आज आपण आलो आहे आपल्या नांदगाव शहरात. भाऊ माझे मित्र नाही तर माझे मोठ्या भावासारखे झाले. आजच्या व्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे आयुष. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? आणि त्यांना आपलं गाव तर आवडलंच आहे. शाळा पण दाखवून देऊ. आपण इथं जवळजवळ 10-1 दिवस आहे. तर आपल्याला इथं खूप व्लॉग बनवायचे आणि नांदगावमध्ये जे फेमस स्पॉट आहे आपण तिथले व्लॉग करणार आहे. तर हेच लोक आपल्यासोबत राहतील. दुपारची वेळ आणि शाळेची आठवण आली. मित्रांनो मला ऐका ना शाळेची आठवण आली म्हणून शाळेची खिचडी खायला चाललो आम्ही. ओके. तर मित्रांनो या भाऊला तुम्ही ओळखलं का? तुम्ही बघा ट्रॉफिक जाम होती. 5 सेकंद पळालेलो नाही. आता इथून पुढचे व्हिज्युअल जे येतील ना त्याच्यामध्ये तुम्हाला भाऊ दिसेल. तुम्हालाच कळेल की भाऊला कुठं पाहिलेलं आहे. पुष्पा मैम मेरी तरफ से तुमको जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद. नाशिक ना बाजार चाल गड्या साळम की महिना. नाशिक ना बाजार चाल गड्या साळम की महिना. भाई का बर्थडे आज. तर 107 वर्ष दोन्ही आपली शाळा आपल्या भाऊला दाखवूया. तर लेट्स गो. सर तुमचं नाव काय? प्रेम जैन. हे प्युअर व्हेज आहे, जैन आहेत. अजिबात चालत नाही. आता हे पहा ते कांदा लसूण खात नाही. म्हणजे ज्यांनी खाल्ला लसूण तो गाडी चालवतो बसून. नांदगाव नगर परिषद इथे एक मंदिर पण आहे. 1 नंबर आहे नांदगाव शहर. आता आणखीन आपण एक्सप्लोर करू. तर डे बाय डे फिरू, काही विषय नाही. चला आइए देखते हैं बैठ मजा आएगा. एक तरी वाईट घेऊ ना इथली. शाळेत आलो ना सगळ्यात पहिले माझ्यावर संकट येतं. बेचा पाडा माझा अजून पाठ नाही. बेचा पाडा सोपं होता रे. 19चा पाडा अवघड होता. देखा आपने लापरवाही का नतीजा है. भाई एकदा काय झालेलं म्हणजे मला ना कर्सेमध्ये जी शिकवत होते मला जीच येत नव्हता. आई शपथ सांगतो काय मारलं होतं भाई फक्त एका लेटरवरून.
तेव्हापासून हा हेड जी मला जी शब्द आवडतच नाही कारण की खिचडीच खायला हा. यायचो. बाकी अरे. काहीच नाही. ही शाळा जवळजवळ 1989ची स्थापना आहे. म्हणजे 109 वर्ष तिचे, आता 108 वर्ष संपली आणि 109व्या वर्षात ती पदार्पण केली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची शाळा आहे आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बी या शाळेला भेट दिली. अरे वा, क्या या बात. शाळेचे संस्थापक जे होते जे महापुरुष आपण ज्यांना म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे पण या शाळांना भेट दिली. म्हणजे किती अशी पावनभूमीच आणि मानली. त्यांनी दिलेलं एक पत्र सुद्धा आमच्याकडे आहेत. आमच्या शाळेचे संस्थापक आहेत. त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात ते पत्र आज तुम्ही सांगितलं अंगाला शार आले, काटे आले. आहेत. पाहुला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांचा बोल बरं का इथं काय आयडी नाव आहे सनी आयर ब्लॉगर. हा तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे हैं. आप शाणे. हा काय बोलला सगळ्यांना धुवा, पण आपण किती पाय इकडे. आमचा जो बरं सनी सर, तो आमचा जो एक मोठो होता त्याचा आवाज बाकी होता. शर्ट पण सेम आहे. हा, तो म्हणजे हा मिस्टर मोटू. आगे के बच्चे. आणि इथं जर नाना पाटेकर आला तर आगे आगे मेरे मोठा तमाशा. चला बाय. शेवटी असला तर आमच्या शाळेत पहिलाच लागते नाच करते काय. चला मजा आली बरं का, काही विषय नाही. आपला ओरा काय शाळेत सर स्वतः बोलले की आयुष म्हणजे नेक्स्ट लेवलचा बादशाह. तर मित्रांनो, आता आपण आलो तो फार जुन्या शाळेमध्ये, जी स्वातंत्र्यपूर्व काळात बनलेली शाळा आहे. आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर स्वतः भेट देऊन गेले. म्हणजे किती ऐतिहासिक शाळा असं म्हणता येईल. मजा आली, काय विषय नाही. आता मोकार भूक लागलेली आहे, तर आता आपण पेट पूजा करू आणि त्यानंतर पुढे बघू काय होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच. तर चला. पहिलाच लागते नाच करते काय. आपण आता उभा आहे आपल्या नांदगावच्या व आशा खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टी समोर. तुम्हाला आम्ही शिवसृष्टी नक्कीच दाखवू आणि आय होप तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्कीच मजा येईल. आय होप नाही तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्कीच मजा येणार आहे, कारण की हा ब्लॉग स्वतः मी आयुष भैरव काढतोय आणि आपला सनी दादा काढतोय. तर आपण कंटिन्यू राहा पुढे आणि बघत राहा. तर मित्रांनो, हे बघा सर्वात मोठी शिवसृष्टी आहे. तर मित्रांनो, शिवसृष्टीचा ब्लॉग आपण करू, सेपरेट ब्लॉग करू, कारण आतून खूप मस्त आहे आणि ते तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल. काही विषय नाही. आता इथे काही मित्र आपल्याला भेटलेत, म्हणजे आयुष्य मित्र आहेत. तर थांबा तुम्हाला दाखवतो. हां, जय शिवराय. चला. पहले म्हणलं माय. तर मित्रांनो, नांदगाव आडझोड ब्लॉग सिरीज पहिला ब्लॉग, ज्यामध्ये आडझोड गोष्टी तुम्ही बघितल्या. आम्ही मोकार फिरलो, काही पण केलं ते तुम्हाला दाखवलं. असंच आज आम्ही आलो आहे मनमाडमध्ये. आणि मनमाडमध्ये आल्यानंतर आपल्याला, मी बरोबर बसले घरी, मनमाडमध्ये आल्यानंतर आम्हाला कळालं की ते एक स्पेशल ज्यूस सेंटर आहे जे फेमस आहे आणि त्या ठिकाणी येऊन आम्ही आता ज्यूस पिणार आहे. आत्ता माझ्यासोबत आहे सुम्या उर्फ लड्डू. रस पिला दो मोसंबी का. ओके, तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे आयुष, टॉम क्रूज, नांदगावचा टॉम क्रूज. आता आम्ही आलो ज्यूस प्यायला. मित्रांनो, आपण आलो मनमाडच्या सर्वात फेमस ज्यूस सेंटरमध्ये, लकी ज्यूस सेंटर आहे मनमाडमध्ये. आपल्यासोबत आपल्या लड्डू मुद्दा म्हणजेच आपले सुमित भाऊ साठाणा आणि आपले ब्लॉगर दादा म्हणजे सनी आहेर. मित्रांनो, काल मी एक पिक्चर बघितला आपल्या मधू नावाचा. मला डायरेक्ट माझ्या जुन्या आयटमची आठवण येत नाही मित्रांनो. रात्रभर झोप लागली नाही आहे मला. ड्रायफ्रूट मस्तानी आणि
बाजीराव मस्तानी इसकी माँ का मजे मजे मैं कसे 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 एक नंबर. इतकी वारी चव मी कधीच पिलेली नव्हती नाही का. ते फूड ब्लॉगर सारखं कर जरा. तर आपण आलेलो आहे मस्तानी ज्यूस सेंटरला आणि हे तुम्ही बघू शकता बाजीराव मस्तानी. टेस्ट करून बघू आणि फूड ब्लॉगरची थोडी मजा घेऊ. तर मित्रांनो अशा चांगल्या प्रकारचा ज्यूस आपल्या समोर आलेला आहे आणि आपण आता टेस्ट करूया कसा लागतो आणि तुम्हाला मी सांगतो. वा 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 अप्रतिम खतरनाक. अशी टेस्ट मी आयुष्यात जगाच्या पलीकडं मरून बी गेलो तरी आईच्या गावात 4 समुद्रा पार जरी गेलो तरी भेटणार नाही एवढी खतरनाक. काय सांगू तुम्हाला. हे फूड ब्लॉगर लोक असे करतात. गाईज हा होता आपला 8 जोड ब्लॉग. हा आपण आता इथेच एंड करतोय. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भोलेनाथ, जय महादेव, जय शिवशंकर, पीस.